मुकुंदनगरच्या रस्त्यावर हिंदू मुस्लिम ऐक्याचा जल्लोष, ईद ए मिलाद जुलूस ठरला सळोक्याचा प्रभावी संदेश। मुकुंदनगरमध्ये ईद ए मिलाद जुलूस मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन। कथित धीरज परदेशी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरातील नागरिकांविषयी जातीवादाचे आरोप करण्यात आले। काही राजकीय नेते आणि धर्मांध प्रवृत्तींनी या परिसरातील सामाजिक वातावरणाबाबत विविध दावे केले। मात्र आजच्या ईद ए मिलाद जुलूसाने या सर्व आरोपांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले। मुकुंदनगरमध्ये ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसात मुस्लिम समाजासोबत हिंदू बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आली। एकमेकांना शुभेच्छा देत, शांततेचे आवाहन करत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देत नागरिक सहभागी झाले होते। त्यामुळे मुकुंदनगरची ओळख ही केवळ एका धर्माच्या समाजाची नसून विविध घटकांच्या एकोप्याची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। धीरज परदेशी प्रकरणानंतर मुकुंदनगर परिसरातील जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप झाले होते। विशेषतः कपाळावर टिळा लावण्यामुळे मुकुंदनगरमध्ये हिंदूंना त्रास दिला जातो, असा दावा सोशल मीडिया आणि राजकीय चर्चांमध्ये करण्यात आला होता। अशा आरोपांमुळे संपूर्ण परिसराची प्रतिमा संशयाच्या भोवरात आणण्याचा प्रयत्न झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। मात्र आजच्या ईद ए मिलाद जुलूसातील दृश्याने या दाव्यांना मोठे प्रत्युत्तर दिले। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, मुस्लिम समाजानेही त्यांचे स्वागत करणे हे मुकुंदनगरच्या सामाजिक ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरले। धर्माच्या नावावर समाजाच्या भिंती उभे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुकुंदनगरच्या नागरिकांनी आपल्या वर्तनातून उत्तर दिले आहे। धार्मिक श्रद्धा वेगळ्या असल्या तरी परिसरातील नागरिकांचे नाते, शेजार धर्म आणि सामाजिक बांधिलकी अधिक मोठी आहे, हा संदेश जुलूसातून गेला। विशेष म्हणजे एखाद्या गंभीर गुन्हेगारी प्रकरणातील आरोप प्रत्यारोप आणि संपूर्ण समाजाला त्याच चष्म्यातून पाहणे यात एक मोठा फरक आहे। एका गुन्ह्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर टाकणे किंवा धार्मिक रंग देणे हा समाजातील सलोख्यासाठी धोकादायक आहे। त्यामुळे पोलीस तपास आणि न्याय प्रक्रिया आपले काम करतील, मात्र त्याचा आधार घेऊन दोन समाजामध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आजचा ईद ए मिलाद जुलूस त्यामुळे केवळ एक धार्मिक कार्यक्रम राहिला नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा सार्वजनिक सोहळा ठरला। मुकुंदनगरच्या रस्त्यांवर एकत्र दिसलेले हिंदू मुस्लिम बांधव हे जणू सांगत होते, आम्हाला विभागण्याचा किती प्रयत्न झाला तरी आमचा सामाजिक सलोखा कायम राहणार। जातीयवादाचे आरोप करणाऱ्यांना मुकुंदनगरच्या नागरिकांनी आज भाषणातून नव्हे तर आपल्या एकजुटीने उत्तर दिले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही। ही एकजूट अहिल्यानगरच्या सामाजिक शांततेची खरी ताकद आहे।